शुक्रवार पेठेतील चौडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता चौडेश्वरी देवीस नवदाम्पत्याच्या हस्ते महारुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर देवीची आरती करून सुवासिनींची ओटी भरत महाप्रसाद दिला। यावेळी भाविकांसह 4500 सुवासिनी उपस्थित होत्या। सोमवारी सकाळी पोलीस उपायुक्त दीपाली काळे, डॉक्टर उर्वशी किरण देशमुख, माजी महापौर शोभा बनशेट्टी, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, भाजपच्या प्रदेश सचिव रंजिता चाकोते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवनी वट्टे, अक्कलकोट तालुका भाजपा महिला अध्यक्षा सुरेखा होळीकट्टी, ॲडव्होकेट वैशाली अचनकळी, सुधा मनोरे यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली। महारुद्राभिषेक व महाआरतीचे पौरोहित्य वेदमूर्ती शिवशरण मैत्रे, वेदमूर्ती शिवशरण बाबा, वेदमूर्ती धानप्पा बाबा व मंदिराचे पुजारी शिवलिंगप्पा कणगी यांनी केले। या कार्यक्रमासाठी सविता म्हेत्रे, अश्विनी काबणे, ज्योती कणगी, राधिका मनोरे, पौर्णिमा गोकाई, दीपा काबणे, रोहिणी चितली, कीर्ती चितली, राजेश्वरी निंबाळे, रुपाली हिरजे आदींसह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव 2025 यंदाचं 127वं वर्ष आहे। सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। काल 25 तारखेला रविवारी सहस्त्र कुंकुमार्चन नामावलीचा कार्यक्रम झाला संध्याकाळी। त्यानंतर आज सकाळी 6:30 वाजता नवदाम्पत्यांच्या हस्ते श्रीरामलिंग चौडेश्वरी देवीला महारुद्राभिषेक संपन्न झाला। त्यानंतर आता 11 महिलांच्या हस्ते महाआरती पूर्ण झाली। महाआरती झाल्यानंतर आता सुहासिनी लोकांना सगळ्या ओटीभरण संपूर्ण ओटीभरण करून त्यांना महाप्रसाद देण्यात येत आहे। आता त्यानंतर 21 कुमारिकांना पूर्ण आहेर म्हणजे हे करून गजरे आणि हळद कुंकू वाहून त्यांना सुद्धा महाप्रसादाचा आता सुरुवात करण्यात आलेली आहे।